आम्हाला वाटतंय चांगला माणूस आहे कधी काळी परत असं वाटतं की गोड बोलून आमचे माना छाटायचं काम सुरू केलं का ते बार्शीचं त्या आमदाराला सांगून मराठ्याच्या अंगावर घालायला लागलाय तो देवेंद्र फडणवीसांनी त्याला पूर्ण बळ दिलंय टिकणार नाही तो त्याला मराठ्यांच्या विरोधात जाऊ नको म्हणा आणि तू जा आणि मग तुला कळन महाराष्ट्रातले मराठे काय चीज आहे तू तुझ्या गल्लीपुरतं नको बघू तू गल्लीतला दादा आहे आमदार झाला माया मग 100-150 टुकार भांगार येतं पोरं तो आहे गल्लीवर नको जाऊ देवेंद्र फडणवीस कोणी कामाला येत नसतं राजेंद्र राऊत हो दादागिरी करायला जाशील महाराष्ट्रात तो यापेक्षा इराणा पीर येत तुला सांगतो तो फंद्यात पडू नको आरक्षणाच्या आणि देवेंद्र फडणवीसचं ऐकून विरोध करायचं काम बंद कर मराठे गरिबाच्या अंगावर घालायचे बंद कर तुला देवेंद्र फडणवीसचं सांगितलंय तसं तू करतोय पण देवेंद्र फडणवीसला जाहीर सांगतो तुम्ही हे चाळे बंद करा तुम्ही दोन मागे आमदार घातले होते आता हे परत घातलाय मराठ्यांना उलसिक बी दुखलं मराठ्यांचं उलसिक बी आरक्षणाच्या बाबतीत मन दुखलं ना राजेंद्र राऊत मराठे सहन नाही करीत तुला आरक्षण लागत असेल भुजबळांनी जे आव्हान दिले तुम्हाला त्याला किती सिरियस घेत आहेत तुम्ही मी त्याला मोजतच नाही मला हे सांगू द्या कारण हे देवेंद्र फडणवीसनी जाणून बुजून हे राऊत उभा केलाय ह्या राऊताला मी जाहीर सांगतो तुला आरक्षण नसेल लागत तो आहे पाहुण्याला नसेल लागत तू कोण जिल्हा परिषद सदस्य उभा करणार त्या माकडाला लागत नसत माझ्या गरीब मराठ्याला लागतं ही गरीबाची लढाई आहे गरीबाचे तळतळे इथं की आपल्या लेकराला आरक्षण मिळावं म्हणून एकही मराठा सध्या आरक्षणाच्या आंदोलनाला विरोध करत नाही तू ह्या कोण चिरीमिरी खाल्लेले आणि तो जे वाटप केली ना चिरीमिरी त्यांना ते बोलायला लागले आरक्षणाच्या विरोधात पण आम्हाला पुरी माहिती झाली आता पूर्ण माहिती मिळाली